नमस्कार. ही साधी भाजी नाही, तर ओमेगा 3चा खजिना आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? ही जमिनीवर पसरलेली छोटीशी दिसणारी चिगळीची भाजी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? चिघळ, घोळ किंवा लोणी असं वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या ठिकाणी यातला ओळखतात. या भाजीची पानं अंडाकार, जाड आणि रसरशीत अशी असतात. ही भाजी प्रामुख्याने पावसाळ्यात शेतात आपोआप उगवते. या भाजीमध्ये दुर्मिळ असं ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असल्यामुळे ही भाजी शरीराला खूप ताकद देते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या भाजीमध्ये नैसर्गिक थंडावा असल्यामुळे शरीरातील उष्णता आणि पोटाचे विकार कमी करण्यासाठी ही भाजी रामबाण उपाय आहे. चवीला थोडीशी आंबट आणि खारट लागणारी ही भाजी मुगाची डाळ आणि लसूण घालून अप्रतिम लागते. तुम्ही याचे पराठे किंवा ताकातील भाजीसुद्धा बनवू शकता. आमच्या लहानपणी आम्ही अनेकदा ही भाजी खाल्ली आहे, पण आजकाल शेतामध्ये तणनाशक मारल्यामुळे ही भाजी दिसणं अगदी दुर्मिळ झाले. या भाजीला खूप जास्त मुळे येतात, त्यामुळे भाजी साफ करत असताना ती चांगली 3-4 पाण्याने धुवून घ्यावी लागते. जर तुमच्या बागेत ही भाजी असेल किंवा तुम्ही कधी ही भाजी खाल्ली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. निसर्गातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.